मी आता सध्या निघाले आहे आदमपुरातील बाळूमामांच्या दर्शनासाठी आणि सकाळचे वातावरण आहे. तर बाळूमामांचे 2 प्रसिद्ध मंदिर आहेत आणि त्यापैकी आदमपुरातील मंदिराच्या दर्शनाला मी निघाले आहे. तर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या या YouTube चॅनेलवरती. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री संत बाळूमामा यांच्याबद्दल आणि त्यांच्या मंदिराबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. तसेच त्या मंदिरामध्ये सण उत्सव भंडारा केला जातो याबद्दलही तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1966 मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपूर या गावात श्री संत बाळूमामा यांनी वयाच्या 73-74व्या वर्षी समाधी घेतली आणि त्यांच्या सन्मानार्थ आदमपूर येथे एक मंदिर बनवले गेले. श्री संत बाळूमामा यांची समाधी स्थान आदमपूर हे कोल्हापूर जिल्ह्यात येते आणि कोल्हापूर पासून आदमपूरचे अंतर 50 किलोमीटर आहे. तरी आदमपूर हे ग्रामीण भाग असले तरी ते विविध रस्त्यांनी जोडलेले आहे आणि रस्तेही चांगले आहेत. त्यामुळे बरेच लोक या ठिकाणी पोहोचण्यासाठी खाजगी वाहनांनी प्रवास करतात. कोल्हापूर हे शहर महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील रेल्वे जंक्शनने जोडले गेलेले आहे आणि तसेच पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक आणि इतर अनेक प्रमुख शहरांनी जोडलेले आहे. तर आदमपूर हे कर्नाटकातील बेळगाव, हुबळी, धारवाड, बंगळुरू या शहरांपेक्षाही चांगले असून तर तुम्ही कर्नाटकातून येत असाल तर जवळचे शहर निपाणी आहे आणि निपाणी ते आदमपूर अंतर 25 किलोमीटर अंतरावर आहे. तरीही मी कोल्हापूर बस स्टँडचा संपर्क नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे, ते तुम्ही बघू शकता आणि संपर्क करून माहिती करून घेऊ शकता. आता मी पोहोचले आदमपूरमध्ये. हे ब्रिज समोर दिसते ते त्याच्या समोरून 2 प्रवेशद्वार आहेत मंदिरला जाण्यासाठी. तर त्यांच्या साईडला दुकाने आहेत, पार्किंगची सोय सुद्धा आहे. ब्रिजच्या समोर रोडला येण्याआधी मोकळी जागा पण आहे, तिथे तुम्ही पार्किंग करू शकता. पुढेही पार्किंगची सोय आहे, मी दाखवते. भक्तांसाठी भक्त निवास आणि मोफत भोजनाची व्यवस्था पण आहे. थोडे पुढे आल्यानंतर अशा प्रकारच्या बिल्डिंगा साईडला तुम्हाला दिसतील. पार्किंगची सोय सुद्धा दिसते आणि पुढे गेल्यानंतर खेळणी, देवपूजेचे साहित्य, वस्तू वगैरे सर्वांची दुकाने तुम्हाला दिसतील. या इथून दर्शनासाठी आतमध्ये जायचं आहे. आत गेल्यावर सीड्या दिसतील तुम्हाला अशा प्रकारच्या. खरं तर जेव्हा खूप मोठी गर्दी, जास्त गर्दी असते तेव्हा या सीड्यांचा वापर केला जातो. महिन्याच्या दर अमावस्येला जास्त करून भाविकांची गर्दी असते आणि आतमध्ये रांगेत उभारण्यासाठी गर्दीच्या वेळेस सोय केलेली आहे. मी पुढे गेल्यानंतर दाखवते. दर अमावस्येला भाविक आदमपूरला भेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या जास्त असते आणि या ठिकाणी रांगेतून दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. पुढे गेल्यानंतर या सीड्या उतरून खाली गेल्यानंतर आणि गेटमधून बाहेर गेल्यावर अशा प्रकारचे पत्र्याचे शेड तुम्हाला दिसेल, जिथे गर्दीच्या वेळेस रांगेत उभे राहून दर्शनासाठी वाट पाहत असतात भाविक. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये या शेडमध्ये उभा राहण्याची सोय केलेली आहे. त्यानंतर पुढे गेल्यावर डाव्या साईडला अशी बिल्डिंग आहे, समोर शेड आहे. मंदिराच्या समोर तुम्हाला शेड दिसत असेल. आता गर्दी नसल्यामुळे आमचे दर्शन लवकरच होईल. प्रत्येक अमावस्येला सर्व भाविकांना प्रसाद म्हणून बाजरीच्या आंब्यांपासून बनवलेले आंबील दिले जाते. याच ठिकाणी नाही तर प्रत्येक ठिकाणी बाळूमामांच्या मंदिरामध्ये आंबील म्हणून प्रसाद दिला जातो. दर रविवारी सुद्धा लोक दर्शनाला जातात, बाळूमामाच्या मंदिराला जातात. तर इतर देवांचे जसे वार आहेत तसे रविवार हा बाळूमामाचा वार मानला जातो आणि रविवारच्या दिवशी आंबील म्हणून प्रसाद दिला जातो सर्वांना. हे आंबील अत्यंत पौष्टिक आणि जीवनसत्वे कॅल्शियमने समृद्ध असते. हे आंबील बाळूमामांच्या प्रत्येक मंदिरांमध्ये दिले जाते. तसेच भात, आमटी आणि गोड खिरीचा प्रसाद देखील या मंदिरामध्ये दिला जातो. बाळूमामा यांच्याबद्दल सांगायचे झालं तर, त्यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगायचे झालं तर, बाळूमामांना भगवान शिवाचे म्हणजेच महादेवाचे अवतार मानले जाते. गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी 1932 सालापासून भंडारा उत्सव चालू केला. महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला जास्तीत जास्त भक्त येथे आदमपूरला सुद्धा येतात आणि प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा दिला जातो, म्हणजे हळदपूर दिली जाते. विशेष म्हणजे भक्तांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. दक्षिणा वगैरे काहीही मागितले जात नाही. मंदिराच्या आसपास भरपूर मोकळी जागा पण आहे. ढोंगीपणा, अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांचा आधीपासूनच विरोध होता आणि बाळूमामा क्षणात समोरच्या व्यक्तींचे अंतःकरण जाणायचे. बाळूमामांची सुंदर मूर्ती सुद्धा मंदिरामध्ये आहे आणि बाळूमामांनी वापरलेली कपडे वगैरे वस्तू ही संग्रह प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. बाळूमामांच्या मेंढ्यांचे पालन आजही ट्रस्टद्वारे केले जाते. सकाळी 5 वाजता पूजा आणि आरती केली जाते आणि सकाळी 9 वाजता नैवेद्य दाखवला जातो.
तर संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान आरती आणि नैवेद्य असतो. आदमपूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार आणि मंडपाचे रंगकाम, येथील दीपयोजना, टापटीपणा आणि बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओव्या भाविक बघत बघत रमतो की पुढे समोरील गाभाऱ्यातील पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती बघून प्रत्यक्षात बाळूमामांना बघितल्यासारखे वाटते आणि नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज यांची मूर्ती आहे आणि मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रखुमाईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धीनाथांची प्रतिमा आहे. गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे, तुम्हाला दिसत असेल. त्यावर पादुका सुद्धा आहेत. जवळच खडावही पुजलेला आहेत आणि समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती पण आहेत आणि गाभाऱ्यात दक्षिण बाजूला मामांच्या निद्रेचा पलंग सुद्धा आहे. यानंतर आपण बघणार आहोत आदमपुराच्या या मंदिरात सर्वात मोठा होणारा भंडारा उत्सव. भंडारा या उत्सवामध्ये 7 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध धार्मिक विधींनी भरलेले भक्तिमय वातावरण आहे आणि या कार्यक्रमात महाप्रसादाचे मोफत वाटप केले जाते. ढोल ताशा वाजवला जातो आणि फटाके उडवले जातात. तसेच बाळूमामाच्या नावाने चांग भलं अशी घोषणा जोरजोरात केली जाते. संत बाळूमामा यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोल गावात 3 ऑक्टोबर 1892 मध्ये झाला. पण त्यांनी त्यांचा बहुतांश काळ कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपूर येथे घालवला, जिथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि समाधी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपूर या गावात घेतली. त्यांच्या वडिलांचे नाव मयप्पा आणि आईचे नाव सुंदरी होते आणि बाळूमामा हे धनगर समुदायातील मेंढपाळ होते. श्री बाळूमामा चरित्र या पुस्तकानुसार त्यांच्या समाधीनंतरही ते भक्तांच्या स्वप्नात येत राहिले, दर्शन देत राहिले, मार्गदर्शन करत राहिले आणि अनेक भक्तांच्या समस्या पण सोडवत राहिले. श्री बाळूमामा त्यांच्या भक्तांना म्हणायचे की जर तुम्ही मला मृत समजत असाल तर मी मृत आहे, पण जर तुम्ही मला जिवंत मानत असाल तर मी जिवंत आहे. बाळूमामा बालपणापासूनच ध्यानात रमलेले असायचे, तरीही त्यांनी कन्नड आणि मराठी ग्रामीण भाषेतून लोकांना न्याय, नीती आणि धर्माचा उपदेश दिला. तसेच बाळूमामांना अनेक चमत्कारिक शक्ती प्राप्त होत्या आणि त्यांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक चमत्कार सुद्धा केलेले आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित मालिका आणि चित्रपट पिक्चर सुद्धा आलेले आहेत, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखीन वाढली आणि त्यांच्याबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचत गेली. भंडारा उत्सव मध्ये खूप सारे विविध प्रांतातील कीर्तन भजन केले जाते आणि धनगरी ढोल सुद्धा वाजवला जातो. धनगरी ढोल एकसारख्या तालावर वाजवणे ही पण एक कलाच आहे. सकाळी 8 वाजता आदमपूर येथील बाळूमामाच्या मंदिरातून पालखी सोहळा सुरू होतो आणि धनगरी ढोल, भजनी मंडळे, लेझिम पथके, दानपट्टा आणि बाळूमामांच्या घोड्यांच्या नृत्याच्या गर्जनाने मिरवणूक सुरू होते आणि संध्याकाळी पालखी मिरवणूक संपते. वार्षिक भंडारा उत्सवाचे एकादशीच्या दिवशी रात्रभर कार्यक्रम आणि महाप्रसाद असतो आणि लाखो लोक सहभागी असतात. त्यानंतर त्रयोदशीच्या दिवशी एक मिरवणूक काढतात. ही मिरवणूक श्री बाळूमामा मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या मार्गुबाई मंदिरात जाते. बाळूमामा यांनी त्यांचे बरेचसे आयुष्य याच मार्गुबाई मंदिरात घालवले आहे आणि तेथेच त्यांचे शरीर ठेवले होते. संपूर्ण आदमपूर गाव भंडाराच्या म्हणजेच हळदीच्या रंगाने रंगलेले असते. बाळूमामांच्या चमत्कारांबद्दल किंवा दैविक शक्तींबद्दल सांगायचं झालं तर उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले आणि त्या साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी आणि कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं तर बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी त्यांची सख्खी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवा सोबत त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर दोघेही मेंढ्या राखू लागले आणि फिरता संसार सुरू झाला. बाळूमामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत, त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीस आले. कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हाव अपेक्षा नव्हती, पण भक्तांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कारही घडवले. तसेच पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती. बाळूमामा प्रसंगी कधी कधी शिव्याही द्यायचे. सिरियल किंवा पिक्चर मध्ये तुम्हाला बाळूमामांचा स्वभाव, चमत्कार वगैरे सर्व गोष्टी बघायला मिळतील. इथून पुढे गेल्यावर इथे समोर मंदिराच्या समोर एक मोठे पिंपळाचे झाड दिसते आणि त्याच्या साईडलाच ना स्टीलचे गोल पॅक केलेले दानपेटी सारखे आहे, म्हणजे दानपेटी नाही पण त्याच झाडाच्या साईडला 1 रुपयाच्या नाण्याला, शिक्क्याला भंडारा लावून
आणि फरशी आहे त्याला आपली इच्छा एक मागून फरशीला चिटकवायचा असतो. तर 1 रुपया चिटकला की आपली इच्छा पूर्ण होते असे म्हणतात आणि नाही चिटकला तर तो सिक्का त्या दानपेटीमध्ये पडतो. बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारायचे आणि बाळूमामांच्या सहवासात प्राणी जनावरे अवगुण टाकून सद्गुणी व्हायचे. बाळूमामांच्या सहवासात असणाऱ्यांनी थोडेसेही खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्यांची भयंकर फजिती होऊन त्यांना पश्चाताप व्हायचा. आणि आजही बाळूमामांचे भक्त सांगतात, ज्यांच्या मनात कपट, छळ, वाईट आणि खोटारडेपणा तसेच भक्तीचा दिखावा असतो ते व्यक्ती मंदिरात प्रवेश केला तरीही नंतर त्यांना त्याचा त्रास होतो आणि पश्चाताप होतो. बाळूमामांच्या चपलांना पावसाळ्यातही चिखल लागायचा नाही. त्यांना भक्तिभावाने केलेले भजन आवडते. दिखावा, नाटकीपणाची त्यांना खूप मोठी चीड आहे. नवरात्रीमध्ये घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत अनेक भाविक, जास्त तर महिला या मंदिराला येतात, दर्शनासाठी येतात आणि नामजप करतात, भजन वगैरे करतात. नवदुर्गा म्हणून नवरात्रीमध्ये खास करून महिलांच्या इतक्या ट्रिप निघतात की सगळीकडे फक्त लेडीजच, तेही एका रंगाच्या साडीमध्ये दिसतात. सांगलीला आमच्याकडे ही प्रत्येक वेळेस अशी नवदुर्गाची ट्रिप निघते आणि मग आदमपूर मंदिराच्या दर्शनाने ट्रिप संपते. माझी मम्मी ही नेहमी ट्रिपमध्ये असते, दर्शनासाठी जाते. आश्विन शुद्ध द्वादशी हा दिवस बाळूमामांचा जन्मतिथी मानला जातो. तर समाधीवर प्रार्थनेच्या सुरुवातीला अभिषेक केला जातो आणि दुपारी 4-4:30च्या आसपास कीर्तन पठणावर समाधीवर फुले वाहतात. त्यानंतर भजन केले जाते आणि महाप्रसाद वाटतात. बाळूमामांचे भक्त एकादशीच्या दिवशी भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेक नंतर पंढरपूरला जातात. ही जी छत्री दिसते ती मिरवणूक मध्ये पालखीच्या वेळेस वापरली जाते आणि काही लोक मंदिरालाही अशी छत्री भेट म्हणून देतात. दिवाळी पाडवा यावेळेस मेंढ्यांच्या शेणांचा ढीग मार्गुबाई मंदिराजवळ बनवतात आणि या शुभ दिवशी मेंढपाळ लक्ष्मी म्हणून त्याची पूजा करतात. त्याच प्रसंगी मेंढींचे दूध उकळून ते ओसरतात, दिवे लावून पूजाही कर. थोडा वेळ आराम करून बसून झाल्यानंतर मी निघाले घरी जाण्यासाठी सांगलीला. मंदिराबाहेर थोडीफार खरेदी केली, हॉटेलमध्ये जेवण झालं आणि घरी जायला निघाल्यावर संध्याकाळ होत आली आहे आणि बघू शकता हळूहळू अंधार पडू लागलाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.